मित्रांनो, अखेर जय महाराष्ट्र करत शिंदे गडाला पहिला मोठा झटका एवढ्या आमदारांचा. जय महाराष्ट्र मुंबईमधून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका. आमदार निघाले गुवाहाटीसह सुरत मार्गे. गुवाहाटीला पळलेले आमदार आता थेट मित्रांनो भाजपामध्ये आणि उद्धव ठाकरेंच्याकडे. नेमकी महत्त्वाची अपडेट काय आहे? राज्याच्या राजकारणामध्ये सध्या अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. महाराष्ट्राचं राजकारण अतिशय वेगळ्या वळणावरती आहे. कोणाची सत्ता येईल, कोण सत्तेमध्ये बसेल आणि कोण विरोधात जाईल हे आता कोणाला सांगायची गरज नाही. अशा प्रकारचं राजकीय वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण चाललंय, निष्ठा नावाच्या या गोष्टीला कुठे आता जागाच नाही उरली. त्यामुळे निष्ठा संपलेल्यात, सगळंच संपले, काहीच जागेवर स्थिर नाही. त्यामुळे कोणताही नेता कोणत्याही पक्षात जायला आता तयार झालाय. अशातच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी, गोवा आणि सुरत मार्गे पळून गेलेले आमदार देखील आता शिंदे सेनेची साथ सोडण्यात यशस्वी होत आहेत. मित्रांनो, विद्यमान आमदार देखील आता राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड करून शेवटी भाजपने जे सांगितलं होतं तेच घडताना दिसतंय. भाजपा शिंदे सेनेनं त्यांच्या पक्षात विलीन करते की काय, अशा स्वरूपाच्या शंका असतानाच आमदारांनी आता मोठा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कोण कोण आहेत आमदार? कोणकोणत्या आमदारांची नावांची यादी सध्या आपल्यापर्यंत पोहोचते, जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय? शिंदेचे किती आणि कोणते आमदार चाललेत भाजपमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी? किती आमदार आहेत अतुर? मित्रांनो, माजी आमदार आणि माजी जी खासदार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्याचा मानस व्यक्त केला होता. ती बातमी गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये बाहेर आली होती. मात्र आता विद्यमान नेते देखील, आमदार खासदार देखील आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागलेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपा स्वतःचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये तयार करण्यासाठी कोणालाही सत्तेमध्ये घेणार नाही, अशा प्रकारची विधानं भाजपाकडून वारंवार होत आहेत. सत्तेमध्ये घेतलं तर फक्त भाजपच राहणार, म्हणून भाजपात जाऊन आपल्याला कुठे सत्तेत राहता येईल का, अशा प्रकारच्या वळचणीला जाऊन आमदार भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत. मात्र काही निष्ठावान कट्टर शिवसैनिक असणारे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच बाळासाहेब ठाकरेंना मानणारा बराच वर्ग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे. मात्र सत्ता असल्याकारणाने कोणी काही बोलू शकत नाही, कोणी कुठेही जायला तयार नाही, या प्रकारच्या सगळ्या बऱ्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मन असून देखील प्रवेश करायला काही आमदारांना खूप मोठा दबाव येतोय. आणि आता मात्र भाजपनंच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा गेम करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला भाजपने प्लॅनच केला होता की एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंच्यापासून तोडायचं आणि त्यांच्याकडचे उरलेले सगळे आमदार भाजपात प्रवेश करून महाराष्ट्रामध्ये भाजपा सगळ्यात मोठा प्रवेश करून यायचा. परंतु एकनाथ शिंदेंनी उलटच करून ठेवलं. सगळे आमदार स्वतःकडे घेतले, पक्षही स्वतःकडे, चिन्हही स्वतःकडे, आणि राज्यात आता भाजपाला एकही आमदार त्यांच्याकडे घेता आला नाही. आता मात्र तब्बल 4 वर्षानंतर भाजपा जागी झालीय. भाजपाला सगळे राजकारण समजू लागले आणि भारतीय जनता पार्टीने आता त्या प्रकारे आपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. एका आमदारांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये गाठून त्यांच्यावरती मोठमोठे दबाव आणून त्यांना एकही रुपयाचा निधी न देता आता त्यांची घोसंटी करण्यात येत आहे. आता तर अजित पवार गेल्याच्या नंतर अर्थ खातं थेट देवेंद्र फडणवीस यांच्याच हातामध्ये असल्याकारणाने आता मात्र खूप मोठी राजकीय खेळी फडणवीस करतील. आमच्याकडे या, अन्यथा निधी नाही, अशा प्रकारची देखील वल्गना भाजपचे नेते करू शकतात. यामुळे आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण बघण्यासारखं राहील. भाजपा कोणकोणत्या शिंदेच्या आमदारांना घेते त्याची देखील नावांची यादी आपल्याकडे येईल. मात्र मित्रांनो, उद्धव ठाकरे देखील सध्या भाजपाच्या आणि एकनाथ शिंदेच्या काही नेत्यांना संपर्क साधू लागलेत. आत्ताच कोकणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड आपल्या समोर येते. महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेच्या कोकणात बरेच आमदार आहेत. मुंबई आणि आसपासच्या कोकणातील प्रदेशामध्ये भाजपाचं बऱ्यापैकी अस्तित्व आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे देखील बऱ्यापैकी अस्तित्व होतं आणि आता तशाच प्रकारचे अस्तित्वातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाण्यासाठी शिंदे गडातील बहुतांश आमदार आता पुढे येऊन आपला राजकीय धबधबा तयार करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दरम्यानच हे प्रवेश होऊ जातील असा सध्या संकेत लावला जात आहे. मग कोणकोणते आहेत आमदार, त्यांच्या नावांची यादी देखील आपण आता बघूया. मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोकणामध्ये कोकण विभागीय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि मुंबई या भागातून शिंदे गडाला जोरात हादऱ्यावर हादरे बसणार आहेत. भाजपच हे हादरे देऊ शकते, भाजपच त्यांनी नेत्यांना आपल्याकडे येऊ शकते. म्हणूनच शिंदे गडाचे आमदार असणारे महेंद्र थोरवे, जे सध्या गोव्यामध्ये जाऊन उद्धव ठाकरेंच्या विरोधात जेव्हा एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री झाली नावाची घोषणा केली, तेव्हा टेबलावर चढून नाचणारे आमदार म्हणून महेंद्र थोरवे
थोरवे यांचं नाव घेतलं जात होतं आणि त्यांच्यावरती प्रचंड संताप होता. तसेच शिंदेगडाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. त्यामुळे ते उरण, पनवेल, कर्जत, खालापूर परिसरात भाजपचे आमदार महेश बालदे यांना छुप्या पद्धतीने मदत करून शिंदेगड रसातळ्याला घालवण्यासाठी जीवाचा आटाबिटा करत आहेत, असा गपसपोट शिंदेगडाचे माजी जिल्हाप्रमुख असणारे अतुल भगत यांनी केलाय. गद्दारी करणाऱ्या थोरवे यांच्यावरती कारवाईची मागणी सध्या केली जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर मतदारसंघामध्ये शिंदेगड करण्याचा आमदार महेंद्र थोरवे यांनी जणू काही विडाच उचलला आहे. त्यासाठी महेश बालदे यांच्या सांगण्यावरून थोरवे यांनी प्रभारी जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी उरण, पनवेल मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते. मात्र उरण, पनवेलमधील शिवसेनेच्या 6 उमेदवारांनी नकार देऊन आदेश धुडकावून लावले आहेत. त्यांच्यावर कारवाईची भाषा करणाऱ्यांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणण्यासाठीच आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची ती माहिती शिंदेगडाची माजी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केलंय. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात लढण्यासाठी उमेदवारांना पक्ष कार्यालयातून देण्यात आलेले एबी फॉर्म आमदार थोरवे यांनी परस्पर गहाळ केले होते. थोरवे यांनी हा कारनामा केल्यानंतर ठाण्याच्या कार्यालयातून एबी फॉर्म आणून उमेदवारांना वाटप करण्यात आले असल्याचा गपसपोटही अतुल भगत यांनी यावेळी केला. मागील 3.5 वर्षापासून उरण, पनवेल, कर्जत, खालापूर मतदारसंघामध्ये आमदार थोरवे यांची भूमिका शिंदेगडाच्या विरुद्ध तर भाजपला सहकार्य करण्याची राहिली आहे. त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. फक्त महेश बालदे यांना सहकार्य करून आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे, असे यावेळी अतुल भगत यांनी स्पष्ट केले. खासदार बारणे यांनी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर मतदारसंघातील पक्षाच्या कारभारात डवळाडवळ करू नये अशी तंबी थोरवे यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंच्या सगळ्यात जवळचा व्यक्ती जे महेंद्र थोरवे ते आता शिंदे यांची साथ सोडतील का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. शिंदेगडाच्या नेत्यांच्या मनुसार आता थोरवे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मित्रांनो, या सगळ्या बातम्या असे अजून किती आमदार आहेत जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे झाले आहेत, जे एकनाथ शिंदेना जवळचं मानत नाहीत. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेगड फोडण्याच्या मार्गावर चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणाचा सगळ्यात मोठी लक्ष लागलेली महत्त्वाची बातमी, अखेर उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह. शिंदेगडाला मोठा झटका. मित्रांनो, बातमीत नेमकं काय दडले काय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नेमका विजय कसा, या सगळ्या घडामोडींचा घेतलेला राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठा आढावा. या बातमीच्या पाठीमागे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारणात दडलेलं तर शिंदेंच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा पहिला हादरा. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या दिशेनं आमदारांचं पलायन सुरू होणार का आणि सत्तेमध्ये ठाकरे सामील होणार का? मित्रांनो, सविस्तर पहिली अपडेट जाणून घेऊया. महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी आणि मराठी माणसांना आपल्याकडे लक्ष घेणारी ही सगळ्यात मोठी बातमी. राज्याच्या राजकारणातील सुप्रीम कोर्टातून आलेली या बातमीने मात्र महाराष्ट्राचं सर्वसामान्य जनतातीस आणि सामान्य शिवसैनिकांचं देखील लक्ष प्रचंड प्रमाणात वेधलं गेलंय. ही बातमी नेमकी काय आहे जाणून घेऊया. सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी दिलासादायक आणि तेवढीच आनंदाची बातमी, तर शिंदेगडाला हादरवणारी सगळ्यात मोठी बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्ता संघर्षावरती आता निर्णायक वळण येण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं आणि खरी शिवसेना कोणती, या प्रश्नांवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या दरम्यान एकनाथ शिंदेगडाला मोठा धक्का बसल्याचे संकेत मिळत आहेत. शेवटच्या क्षणी का होईना पण उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह येण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागलेत. ते कसे जाणून घेऊया. शिवसेनेतील फूट आणि न्यायालयीन लढाई. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडल्याचं आपणा सर्वांना माहीत आहे. बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्यावरती शिंदेंनी भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री पदावरती बसून उद्धव ठाकरेंना मात्र त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचलं. त्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर गेला. आयोगानं शिंदेगडाच्या बाजूने निर्णय देत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदेगडाला दिलं. हेच आपल्या सर्वांना माहीत आहे. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट आव्हान दिलं होतं. यामध्ये गेली 3 वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे आपल्याला न्याय मिळेल, शिवसैनिकांना न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसांना न्याय मिळेल या दृष्टीनं उद्धव ठाकरे सध्या खूप मोठी ख्याती घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये जात होते. सुप्रीम कोर्टातील निरीक्षणांनी वाढवली आता मात्र शिंदेची चिंता. सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी केलेली निरीक्षणं शिंदेगडासाठी धक्कादायक ठरू लागली आहेत. पक्षांतर्गत लोकशाही, संघटनात्मक रचना आणि पक्षघटना यावर न्यायालयानं कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः बहुमत हे विधिमंडळामध्ये महत्त्वाचं असतं. पक्ष संघटना आणि पक्षचिन्हाचा निर्णय घेताना मूळ पक्ष रचना डावलता येईल का, असा थेट सवाल न्यायालयानं उपस्थित केल्यामुळे शिंदेगडाचे डावे मात्र प्रचंड धनालले आहेत. या निरीक्षणामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम आहे हा शिंदेगडाचा दावा कमकुवत होत असल्याचं
असल्याचं राजकीय विश्लेषकांचं स्पष्टपणे मत समोर आलंय. आता उद्धव ठाकरेंचा कायदेशीर डाव मात्र आता निर्णायक अवस्थेमध्ये ठाकरेंना प्रचंड मदतीसाठी पुढे आलाय. यामुळे ठाकरेंची सुप्रीम कोर्टातील शेवटची लढाई ठाकरेंच्या बाजूने फिरताना दिसतीये. उद्धव ठाकरे यांच्या गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलेली भूमिका स्पष्टपणे आहे. शिवसेना हा केवळ आमदारांचा समूह नसून तो लाखो शिवसैनिकांचा पक्ष आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांनी नियुक्त केले होते. ही बाबही त्यांनी ठासून मांडली आहे. पक्ष घटना, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संघटनात्मक निर्णय यांचा आधार घेत ठाकरे गटानं आपली बाजू मजबूत केली आहे. कायदेज्ञांच्या मते जर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाचा निर्णय प्रक्रियात्मक त्रुटीमुळे रद्द केला तर शिवसेना आणि धनुष्यवान पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातात जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतोय. शिंदेगडासाठी राजकीय धोक्याची घंटा अशी आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेगडाच्या विरोधात गेल्यास त्यांचे राजकीय परिणाम दूरगामी असतील. सध्या सत्तेत असलेल्या शिंदेगडाची वैधताच प्रश्नांकित होऊ शकते. 40च्या 40 आमदार शिंदेंची साथ सोडू शकतात. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गमावल्या शिंदेगडाला नव्या पक्ष नावानं आणि नव्या चिन्हानं निवडणुका लढवाव्या लागण्याची वेळ येऊ शकते. याचा थेट परिणाम आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांवरती होणार आहे. अनेक नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शिवसैनिकांमध्ये उत्साह तर शिंदेगडामध्ये अस्वस्थता, अशा प्रकारचं वातावरण सुरू झालंय. सुप्रीम कोर्टातील घडामोडीनंतर ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारलंय. शिवसेना परत येणार असा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय. दुसरीकडे शिंदेगडात मात्र अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे. अनेक नेते उघडपणे बोलत नसले तरी अंतर्गत बैठकीमध्ये भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळू लागली आहे. मुंबई महापालिका आणि निवडणुकांचा परिणाम यावरती होत आहे. शिवसेना धनुष्यवान चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातात आता येत असल्याकारणानं महापालिकेसह राज्यातील सूत्र संपूर्णपणे बदलतील. उद्धव ठाकरे सत्तेच्या ठिकाणी देखील जाऊ शकतील. शिंदेंना मात्र आपली खुर्ची सोडावी लागेल. मुंबई शिवसेनेची पारंपरिक ताकद असून चिन्ह मिळाल्यास ठाकरे गटाला मुंबईमध्ये महापौर पद देखील मिळू शकतंय. शेवटच्या क्षणी बदलणारी राजकीय गणितं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदलण्याची परंपरा आहे. यापूर्वी अनेकदा अनपेक्षित निकालांनी राजकीय चित्र पालटलं होतं. सध्या ती परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय हा केवळ एका पक्षापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा असणार आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावरती याचे दूरगामी परिणाम होते. शिंदेगडाला देखील आपण पक्ष फोडल्यास देखील खूप मोठा दुःख आगामी काळात होऊ शकते. यामुळे शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आता एकत्र येणार नाही, परंतु ठाकरेंच्या हाती मात्र शिवसेना आणि पक्षचिन्ह नक्की येईल. हीच महाराष्ट्रासाठी सुखवणारी आणि शिवसैनिकांसाठी आनंदित करणारी बातमी ठरेल. शिवसेनेचा संघर्ष हा केवळ सत्ता किंवा चिन्हापुरता नसून तो बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाशी जोडलेला भावनिक आणि राजकीय लढा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे उद्धव ठाकरे यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शिंदेगडासाठी हा कसोटीचा ठरत आहे. शेवटच्या क्षणी का होईना पण शिवसेना आणि धनुष्यवान उद्धव ठाकरे यांच्या हाती जात आहे का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता लागलंय. त्यामुळे मित्रांनो, आगामी काळामध्ये तुम्हाला काय वाटतंय? शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदेंच्या हातातून विस्कावून घेऊन शिंदेंना नवीन पक्षचिन्ह देण्यास सुप्रीम कोर्ट मंजुरी देईल का? आणि शिवसेना ज्यांची होती त्यांच्या हाती देण्यास सुप्रीम कोर्टाला कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होईल का? याबाबत आपलं मत काय आहे? महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचे लोक राजकारणाविषयी अतिशय सतर्क असतात. त्यामुळे आपण देखील यावरती आपल्या प्रतिक्रिया देणं खूप गरजेचं आहे. जर नसेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये संविधान, लोकशाही राहील का? हा देखील मोठा विचार आहे. तर सर्वसामान्य लोकांनी आपण कमेंट द्या आणि महाराष्ट्राच्या कमेंटद्वारे सुप्रीम कोर्टापर्यंत विषय पोहोचू द्या की नेमकी शिवसेना कोणाची, शिंदेंची की ठाकरेंची. या सगळ्या घडामोडीं मित्रांनो या ठिकाणी थांबतोय. भेटूया पुढच्या नवीन एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपण सर्वांना जय महाराष्ट्र.